केंद्र सरकारनं आयकर कायदा 2025 अंतर्गत मसुदा नियम जाहीर करत कर सवलतींच्या दाव्यांमध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी एक मोठं पाऊल उचललंय। आता नोकरदार वर्गाला घरभाडं भत्ता क्लेम करताना घर मालकाशी असलेल्या संबंधांचं स्पष्टीकरण द्यावं लागेल आणि यामुळे नातेवाईकांना घरभाडं दिल्याचं दाखवून कर सवलत मिळवणाऱ्यांवरती सरकारची करडी नजर असेल। 1 एप्रिल 2026 पासून हा नवा कायदा संपूर्ण देशात लागू होईल। सध्याच्या नियमानुसार कर्मचारी आपल्या मालकाला किंवा कंपनीला घरभाड्याची माहिती देतात। पण घरमालक हा त्यांचा नातेवाईक आहे की नाही हे सांगावं लागत नाही। नव्या फॉर्म 124 नुसार भाडं दिलं जातं त्याच्याशी कौटुंबिक किंवा इतर संबंध आहेत का हे स्पष्ट करावं लागेल। कर वाचवण्यासाठी करदाते आपल्या आईवडिलांच्या नावे भाड्याच्या पावत्या सादर करतात। नव्या नियमामुळे खोट्या भाडेपावत्यांना चाप बसेल। व्यवहार खरा असला तरी नातेसंबंध उघड केल्यानं पडताळणी सोपी होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।